तर आम्ही पोहोचलोय आता इंदोर. सकाळची वेळ आहे, नाश्ता वगैरे केलेला नव्हता. तर आपण ही बॅग घेतली आपला कॅमेरा ठेवण्यासाठी. मस्त आहे आपण. तर हे आहेत आपले फ्युजी फिल्मचे कॅमेरे दोघी. हा आहे X-T3 आणि हा आहे HX1. नाही तर आपण 200 रुपयात मागितला आणि ही आहे 20 रुपयाची प्लेट. दादांनी आपले जे दोघी कॅमेरे आहेत तर ते व्यवस्थितरित्या रिपेअर करून दिलेले आहेत. आणि तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय इंदोर आणि आमचं काम असं आहे इंदोर जाण्याचं. आम्हाला कॅमेरा रिपेअर करायचा आहे, तसेच आपल्या YouTube सेटअपसाठी काही वस्तूही घ्यायच्या आहेत. आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे 5:45 आणि आम्ही निघालो आहे सकाळी 5 वाजेपासून. तर आम्ही आहोत आता चोपड्या फाटावरती आणि आम्ही चाललोय इंदोर. तर या ब्लॉगमध्ये इंदोरमध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी घेतो तुम्हाला जर का पाहायच्या असतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आम्ही थांबलोय आता इकडे रस्त्यावरती एक हॉटेल भेटली आणि सकाळची वेळ आहे, नाश्ता वगैरे केलेला नव्हता. मग आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत. येथे आल्यावर माहिती पडलं की आम्ही डायरेक्ट तिथे गेलो होतो काउंटरवर की म्हटलं पोहे दे, परंतु येथे आपल्याला टोकन घ्यावं लागतं आधी. आणि अशा प्रकारचे टोकन आणि हे टोकन दिल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जे पण घ्यायचे त्या वस्तू भेटणार आहेत. तर गरम म्हणजे पोहे, जे इंदोरी पोहे आय थिंक. आणि हे आहे छोले मिसळ, हे आपण ट्राय करणार आहोत. फिर से तर सकाळची वेळ आहे, आम्ही करतोय आता नाश्ता. तुम्ही पण करा नाश्ता. तर आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही निघतोय आता पुढे जाण्यासाठी. आता इंदोर 130 किलोमीटर बाकी आहे, तरी आपल्याला कमीत कमी 1.5-2 तास लागेल. तर चलो भाई. तर आम्ही आलोय आता पेट्रोल पंप वरती आणि पेट्रोल टाकलं जात आहे आपल्या बाईक मध्ये. तर आम्ही पोहोचलोय आता इंदोर. सकाळी आम्ही 5:30ला निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत 10:15, म्हणजे जवळपास 5.5 तास आम्ही मला इंदोर पोहोचण्यासाठी लागलेले आहेत आपल्या बाईकवरती. आणि इंदोरच्या बाहेर आहोत आम्ही अजून. हा आहे इंदोरमध्ये एंट्री करण्याचा रस्ता आणि तो आहे इंदोर बायपास. आणि आपल्याला जायचं आहे आपला फ्युजी फिल्म जो कॅमेरा आहे तर त्याला रिपेअर करण्यासाठी सर्व्हिस सेंटरवर. तर चला जाऊया. तर इंदोरमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इंदोरमध्ये मी पहिल्यांदा आलेलो आहे. तर पाहूया इंदोर वगैरे कसं आहे. काही जर आम्हाला वेळ भेटला काम झाल्यानंतर फिरण्यासाठी तर आपण काही स्पॉट वगैरे सुद्धा जे टुरिस्ट स्पॉट असतील या ठिकाणी किंवा ऐतिहासिक वस्तू वगैरे असतील तर ते स्थळ वगैरे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. तर इंदोरबद्दल आतापर्यंत ऐकलं होतं
की इंदोर आपल्या भारतातील म्हणजे आपल्या देशातील एकदम क्लीन सिटी आहे, स्वच्छ सिटी आहे. आणि ते इंदोरमध्ये आल्यानंतर पाहिलं सुद्धा तर कुठेही घाण किंवा कचरा दिसत नाहीये. आणि एक महत्वाचं म्हणजे रस्त्यामध्ये एक झाड होतं चिंचेचं, तर ते झाड सुद्धा तोडलेलं नाहीये, त्याच्या बाजूतून रस्ता काढण्यात आलेला आहे. आणि हेच जर का आपल्या महाराष्ट्रात राहिलं असतं ना तर झाडाची कोणाला किदर नाही, लगेच तोडून फेकून दिलं असतं कॉन्ट्रॅक्टरने. आपण पोहोचलो आहोत आता आपल्या स्पॉटला, सेंट्रल कॅमेरा रिपेअर जे इंदोर मध्ये आहे. आणि फायनली आपण 6 तासानंतर या स्पॉटला भेटलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता सेंट्रल कॅमेरा रिपेअर. आणि आपला फ्युजी फिल्म कॅमेरा आहे तर तो आपल्या धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुका, साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुका या तिघे तालुक्यांमध्ये आपल्या शिरपूर तालुक्यात आमच्याकडे 3 कॅमेरे आहेत, म्हणजे 3 तालुक्यातून. आणि धुळे जो जिल्हा पण आहे आणि तालुका पण आहे, त्या ठिकाणी कोणाकडे आहे की नाही ते काही मला माहीत नाही. तर आता आपण आपला कॅमेरा रिपेअर करण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे. तर चला पाहू. दीपक भाई और हम आने वाले थे। दीपक भाई बोले फिलहाल तो टाइम नहीं है, आप जाके आओ। तो बाइक से आ गए क्या? हाँ तो अच्छा 2 ही जन थे और वो कह रहे थे ना ज्यादा लोगों को पूछ किया, फिर वो 5-7 जन जमा करो, वो झंझट से अच्छा है 2 जन निकल आए फिर सर। तर हे आहेत आपले फ्युजी फिल्मचे कॅमेरे दोघी. हा आहे X-T3 आणि हा आहे HX1. तर याचा डिस्प्लेचा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता. एक मिनिट. तर याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता आणि याचा पण डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. तर याचा डिस्प्ले पूर्णपणे बंद झालेला आहे आणि हा आहे X-T3. तर याचा डिस्प्ले मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण दिसत नाहीये आणि तो आहे ना अशा प्रकारे झिलमिल होतोय. तर मग आपण आलो हे इंदोर या दादांकडे कॅमेरा रिपेअर करण्यासाठी. तर हे दोघी कॅमेरे आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता निकॉन, कॅनन आणि सोनी सर्व प्रकारचे जे कॅमेरे आहेत तर हे दादा आपल्याला रिपेअर करून देतात, तेही A1 क्वालिटीमध्ये. आणि त्यांचं इथे दिलेलं आहे गोडॉक्स ऑथराइज सर्व्हिस सेंटर सुद्धा आहे आणि शॉपचं नाव आहे सेंट्रल कॅमेरा रिपेअर. तर तुम्ही गुगल मॅपवर जरी सर्च केलं तरी या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि आपले माऊली दादा जे फोटोग्राफर आहेत आणि व्हिडिओग्राफर आहेत. आणि आपले दीपक दादा तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये त्यांना पाहिलं असेल. तर आपली जी सर्व शिरपूरची टीम आहे फोटोग्राफर कंपनी, तर आपले शिरपूरचे सर्व फोटोग्राफर्स या दादांकडूनच या ठिकाणाहून आपला जो कॅमेरा वगैरे आहे तर तो रिपेअर करत असतात. आणि जर का हा ब्लॉग तुम्ही पाहत असाल आणि तुम्ही फोटोग्राफर असाल आणि तुम्हाला जर का तुमच्या कॅमेराला काही इश्यू आला तर इकडे मुंबई, पुणे, नाशिक कुठेही न जाता तुम्ही इंदोरला येऊन यांच्याकडून गॅरंटेड काम करून घेऊ शकता. वो मेरा छोटा कजिन ब्रदर ही है, वो फ्यूजी में नोएडा में बैठता है. तो उसको मैंने कॉल किया कि ये प्रॉब्लम आ रहा है, तो उन्होंने उठा के इसको पार्टनर को डिस्पैच कर, कोई दिक्कत नहीं थी. अच्छा हो गया। दीपक भैया ध्यान में आ गया ना, ये देखो ये, नहीं तो आप हाँ अरे जानता हूँ ना यार. हाँ मैं उनकी बात कर रहा हूँ ना. तो दीपक भैया हम हमेशा तुम्हारे पास आते ना इसके लिए, पर वो भाई आने वाले थे ना तो थोड़ा बिजी शेड्यूल चल रहा है शादी का. 4 दिन या 5 दिन हुए हैं. आज की शटर डैमेज हो गई थी. शटर डैमेज रिप्लेस सिरपुर से करवा के ले गए हैं 2 दिन. 8 दिन पहले कोई आया था मेरे पास, शटर रिप्लेस करके दिया. तर आपले दोघी कॅमेरे दादांकडे जमा केलेले आहेत रिपेअरिंगसाठी. जवळपास 4 तास लागतील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि यांच्या शॉपवरतीच आपण आपली जी बाईक आहे तर ती लावून दिलेली आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इंदोरमध्ये आपला यूट्यूब सेटअपसाठी जर का काही वस्तू भेटल्या तर त्या घेऊया. आणि येथे जे सर्व इलेक्ट्रॉनिक मार्केट वगैरे आहे तर ते आपण फिरणार आहोत. तर चला मग थोडी इंदोरची सैर करूया. तर हे आहे सेंट्रल कॅमेरा रिपेअरिंग हब. तर आता वाजलेले आहेत 11 आणि 11 वाजले असून सुद्धा आपलं जे इंदोर शहर आहे तर ते पूर्णपणे उघडलेलं नाहीये. येथे जे शॉप वगैरे आहेत ना ते सुद्धा अजून बंदच आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता सर्व शॉप वगैरे बंद आहेत. मग आता आपण वाट पाहणार आहोत जेव्हा सर्व शॉप ओपन वगैरे होतील
जे ओपन असेल तर तिथे जाऊया, जे बंद असेल तिथे आपण थोड्या वेळात येणार आहोत. म्हणजे बघा आपलं जे शिरपूर आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात 9 ते 10 वाजेपर्यंत सर्व शॉप वगैरे जे आहेत तर ते उघडून जातात, परंतु इथे एकही शॉप आपल्याला उघडलेलं दिसत नाही आहे. तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता सर्व शॉप जे आहेत तर ते बंद आहेत आणि आपल्याला 4 तास लागतील कॅमेरा रिपेअर होण्यासाठी असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे 4 तासपर्यंत आपल्याला आता टाइमपास करावा लागेल किंवा इंदोरमध्ये फिरावं लागणार आहे. तर आपण आलो होतो आपल्या हार्ड डिस्कचा डाटा रिकवर करण्यासाठी आणि हा डाटा आपला रिकवर झालेला नाही आहे. याचं मेन कारण म्हणजे जर का तुमची हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह काहीही फॉर्मेट झालं तुमच्याकडून, त्याच्यातून काही डिलीट झालं, क्रॅश झालं, तर त्याला तुम्ही रिफॉर्मॅट करून त्याच्यात डाटा ओव्हरराईट करायचा नाही. हे कारण आपल्याला दादांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा पेन ड्राईव्ह किंवा कोणती डाटा स्टोरेज फॉर्मॅट झालं त्यानंतर त्यात परत दुसरा डाटा टाकायचा नाही. म्हणजे जो सेक्टर असतो ना ज्याच्यातून आपल्याला डाटा रिकवर करायचा आहे तर तो ब्लॉक होतो आणि त्याच्यातून आपल्याला जो डाटा आहे डिलीट झालेला, फॉर्मॅट झालेला, क्रॅश झालेला, तर तो रिकवर करता येत नाही. आणि आपलं हे झालेलं होतं 2019-20 मध्ये आणि तेव्हापासून मी सांभाळून ठेवलेली होती. परंतु माझ्याकडून काय चूक झाली, मी स्वतः तो डाटा रिकवर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात डाटा ओव्हरराईट केला. म्हणजे नवीन डाटा मी त्याच्यात टाकला. मग इथे आल्यावर दादांनी चेक केला आपले हार्ड डिस्क आणि त्यांनी सांगितलं की जर का डाटा ओव्हरराईट झाला तर तो रिकवर होत नाही. आणि जर का तुम्ही डाटा ओव्हरराईट केलेला नसेल तर तुमचं मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, कुठलंही डाटा स्टोरेज असो तर ते आपल्याला 100% रिकवर करून देता किंवा आपलं फोटो, व्हिडिओ काही असेल तर ते रिपेअर सुद्धा करून देतात जर का ते चालत नसेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुम्ही फोटोग्राफर असाल किंवा माझ्यासारखे युट्यूबर असाल किंवा कम्प्युटरवरती कुठल्याही प्रकारचा डाटा स्टोअर करत असाल. आणि आपण आलोय आता थोडा नाश्ता वगैरे करण्यासाठी. नाश्ता झालेला आहे, जेवण करण्यासाठी तो दही. तर येथे गर्दी वगैरे तुम्ही पाहू शकता. काही दुकान वगैरे, एक स्टॉल टाईप आहे आणि गर्दी तुम्ही पाहू शकता. इथे खिचडी भेटते. आपल्याकडे खिचडी कशाची असते? तांदळाची. आणि या ठिकाणी खिचडी म्हटलं येते ती साबुदाण्याची आहे. तर तुम्ही पाहू शकता गर्दी वगैरे. आणि ही आहे खिचडी साबुदाण्याची. लोसरी पाहू शकता. तरी आहे दही मध्ये हे वेपर्स दिसतंय आणि खाली साबुदाणा, मिरची. तर हे आहे इंदूर आणि येथे अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे खिचडी भेटत असते. आणि तांदळाचीच खात असतो. भाई अपनी एक बाकी आहे काय नाही, भूक लागली आहे. तर ही आपल्याला पण भेटलेली आहे फायनली साबुदाण्याची खिचडी. ते मिरची तो हम खाते नाही आहे. वेपर कशाचे आहेत बाई? बटाट्याचे. तर हे वेपर्स पाहू शकता, बटाट्याचे वेपर्स. त्यामध्ये शेव, शेंगदाणे, दही आणि साबुदाणे मिक्स. याला हे लोक म्हणतात खिचडी आणि आपण तांदळाची खिचडी. मस्त आहे. आपण आम्ही खातो. चला मग. तर आता आपला नाश्ता, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आपण तिथून निघालेलो आहोत आणि आता आपण इंदोरचा फेरफटका मारत आहोत. तर हे बघा दुर्गा मातेचं मंदिर आहे पूर्ण सोन्यासारखं पाहू शकता तुम्ही. परंतु ते आम्ही जाणार होतो परंतु ते बंद आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून दर्शन करून घ्या आणि कमेंटमध्ये लिहा जय दुर्गा माता. ते पाहू शकता तुम्ही. यातायात ठाणा मोयरा आणि येथे सर्व येथे नगरपालिकेच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि आमच्याकडे अजून वेळ आहे त्यामुळे आम्ही आता तुम्हाला इंदोर दाखवणार आहोत. पण मस्त आहे इंदोर सिटी. आणि आम्ही काही दुकानांवरती गेलो, ट्रायपॉड पाहिले, आपले वायरलेस माईक पाहिले किंवा अजून इतर काही गोष्टी पाहिल्या आम्ही. मला वाटत होतं की ऑनलाईनपेक्षा किंवा आपले धुळे किंवा शिरपूरपेक्षा थोडं कमी दरात मिळतील
किंवा लोक सांगतात की इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे, ऑनलाईनपेक्षा स्वस्त दरात भेटतात. परंतु मी आता DJIचा मिक आणि आपला हॉलिलँडचा लार्क M2 यांचे रेट काढले. इंदोरपेक्षा आपल्या धुळ्यामध्ये स्वस्त आहेत, ज्या ठिकाणाहून आम्ही कंटिन्यू आपल्या काही वस्तू घेत असतो. तर याच्यापेक्षा रेट तिथे स्वस्त आहेत. अजून आम्ही दुकानं फिरणार आहोत. आपल्याला अजून बॅग वगैरे घ्यायची आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही जे विचार करत असाल इंदोरमध्ये स्वस्त आहे, येऊन जाऊ, तर आपले शिरपूरहून इथे यायला पेट्रोलचा खर्च, परत जी वस्तू घेणार आहेत आपण तिचा खर्च, म्हणजे आपल्याला शिरपूर किंवा धुळ्यामध्ये वस्तू घेतलेली परवडेल. परंतु अजून बाकीचे शॉप वगैरे जे आहेत ना ते फिरण्याचे बाकी आहेत माझे, ते पण मी फिरतोय. आता कुठं आलो काय माहिती, कारण मी फर्स्ट टाइम आलेलो आहे इंदोरमध्ये. आपले दादू थांबलेले आहे तिथे, काय झालं मला काय माहित नाही. आपल्याला जायचं इकडे पण जाता येईल, इकडे पण जाता येईल, इकडनं जाऊन असं फिरून तिकडनं असं. मी फर्स्ट टाइम आलोय, मला काहीच माहित नाहीये. दादू भाऊ विचारताय कुठं जायचंय, मला फक्त फिरायचंय. तर बघू शकता, जर तुम्हाला डीजे बनवायचं असेल तर इकडे डीजेचे बेस वगैरे सगळं आहे. इलेक्ट्रॉनिक दुकाना जर का तुम्ही पाहिल्या ना, भरभरून आहे. खेळण्याच्या दुकाना, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, म्हणजे जे सांगतात ना की इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे इंदोर, तर ते आम्हाला पाहायला भेटतंय. तर इथे बघा आपल्याकडे जे डांगर इकडे पण आहे बरं, हे पाहू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मार्केट. हे असं लाईटला ना नसून मागे बॅकग्राऊंड वगैरे म्हटलं विचारायला मी पैसा. तर येथे बघा आपला जो यूट्यूब सेटअप आहे, तर तो सजवण्यासाठी येथे आपल्याला काही लाईट वगैरे भेटतात का ते पाहूया. वाव, कसं आहे दुकान शॉप पाहिलं का तुम्ही? तर मी विचारतो मग तुम्हाला कळवतो. तर आपण तिथे वॉल माउंट लाईट वगैरे पाहिले आपण, पण ते काय आवडले नाही. तर कसं आहे ना, आपण आता फिरतोय सर्व, आपण बघूया काय वाटतं ते पण पाहूया. डेकोरेशन साठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू पाहायच्या आहेत. ये 750 रुपए का 20 फीट खुलेगा और 10 लाइट. मतलब यही है वो लाइट न वो तो मतलब कैंडल के हिसाब से अलग है ना. हाँ, पण लाइटिंग आहे ना बिग साइज मा. हा ते पाहिजे तिथली एक्सटेंड करतात ना. देखावा याची गंमत. हे दाखलं देतो का? पण बघूया. तर हा आहे RGB लाइट. तर हा ये व्हाइट लाइट बंद होगी ना, मतलब हमें ना जो भी है वो चेक करके करना है ना. अभी आपकी व्हाइट लाइट चालू है ना, मालूम नहीं कौन सा है दिखा दो ना फिर लेजर भी. तर हा चेक करतोय आम्ही आता. दादूबो चेक करताय, कारण दादूबो कांबो प्या फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, सबस्टेशनला ड्युटी, वायरमनचं काम, लाईट फिटिंग, प्लंबर, अजून काय काय सांगू तुम्हाला, मिस्त्री काम. त्यामुळे इधर चेक कर लेता. ठीक है, ये कलर भी बदल सकते हैं, ऑरेंज, रेड, ग्रीन, ब्लू. कितने कलर है? इतने कलर है. ये आइस ब्लू 18 कलर है. 18 कलर. फ्लैश और ये स्टोरेज. तर RGB लाईट आहे, तो बॅकग्राऊंडला मारण्यासाठी विचार करतोय मी. लाईट धरणार आहे, मोबाईल धरणार. तर हा बघा फॅन वरती. तर अशा प्रकारे लाईट चेंज होतात. सिंगल में ब्लू में. तर त्याचं हे रिमोट आहे आणि 18 प्रकारचे लाईट आहेत त्याच्यामध्ये. तर हा घेण्याचा विचार चालू आहे. इसको कुछ वारंटी गॅरंटी? वारंटी गॅरंटी. वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ सुद्धा आहे. हो पा, चांगला आहे का मग? मटेरियल मध्ये पण ठीक आहे. इथं फिट होऊन जाईल, लावू शकतो. आणि हे स्टँड आहे क्लॅम्प, म्हणजे तो आपण तिरपा तारपा फुटपा वारपा सिलिंगला लावून असं मारू शकतो किंवा ट्रायपॉडला लावू शकतो का. आपण हा लाईट घेतलेला आहे त्याचे इंदोर मध्ये 250 रुपयाला. भाऊ 280 रुपये सांगत होता, नंतर म्हणे 10 रुपये कम करू 270 रुपये. मग मी 250 सांगितले. आपल्या शिरपूर मध्ये आहे ना, हा 150 रुपये, नाहीतर आपण 200 रुपयात मागितला असता. तर त्याला घेऊन देऊ म्हटलं.
आपला शिरपूर मा भेटी का असं भेटीची मागा भेट. तर आता आपण हा लाईट घेतलेला आहे आणि आता आमचे अण्णा आहेत त्यांच्या टीव्हीचं रिमोट खराब झालेलं आहे आणि ते आपण पाहिलं होतं शिरपूरमध्ये, तिथे काही भेटलेलं नाही. ते आता इथे इंदोरमध्ये काहीतरी दुकानाचं नाव सांगितलं रेडिओ, तर त्या शॉपवरती जाऊन ते रिमोट वगैरे आपण आता पाहणार आहोत. अरे या खरंच इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे म्हणे सांगितलं जात आहे इथे ना. डोकं जाम होतंय पाहून. हे पहा तुम्ही RGB लाईट, काय गजब आहे यार. पाहू शकता तुम्ही. दादूभाई आठे पण येत नाही यार त्या RGB लाईट. आठे बी भाव काढायला पाहिजे होता ना आपण. हे पाहू शकता तुम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक दुकानं आहेत तिथे. बोल ना भाई. हा रेडिओ सांगतो आई का रेडिओ पार्ट्स. हा पण रेडिओ पार्ट्स आहे ना ते तर ते मुकेश रेडिओ. तर रेडिओ नाव सांगितलं होतं मी तुम्हाला आधीच बोललो. तर ते मुकेश रेडिओ, मग ते आय थिंक तिथे पाहून बघूया जाऊन. हाय इंदोर चांगलं पण वाईट पण दिसतंय मला. आता आपण हे रिमोट दाखवलं, मला वाटलं की तिथे भेटेल, नाही भेटलं. आणि त्याला विचारलं की कुठं भेटू शकतो, त्याने काय सांगितलं रस्त्यावरती बघा म्हणे. आणि आपल्या शिरपूरकडे कसं आहे ना, आपला मित्र दुकान आहे रे जायचं मी फोन लावत कसं असतं का नाही. आता आपण जे दुकान वाटलं, जी वस्तू वाटली ना, त्या दुकानावर जाऊन आम्ही चेक वगैरे करतोय की वस्तू स्वस्त आहे की महाग आहे. म्हणजे कसं आहे ना, मार्केट फिरायचं आणि शिरपूरमध्ये ना मोठा शोरूम टाकायचा किंवा ना मॉल टाकायचा. तर इथे काही गोष्टी अशा पाहायला भेटून जातात ना, तर दुर्लक्ष होतं माणसाचं व्हिडिओ मधले. तर पाहू शकता तुम्ही दुकानं, ट्रॅफिक. आमची बाईक आम्ही तिकडे लावली. इथे ना ट्रॅफिक मॅनेजमेंट एवढं जबरदस्त आहे ना, ट्रॅफिक मॅनेजमेंट. तर प्रत्येक सिग्नलला 4-4, 5-5 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. म्हणजे RTOची गरज नाही. आपल्याकडे कसं आहे लगेच पावती नाही तर डायरेक्ट कमिशन. इथे तसं काहीच पाहायला भेटत नाहीये. तर इथे पाहू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ट्रॅफिक लाईट दाखवणार होतो आपल्याकडची ट्रॅफिक व्यवस्था कशी आहे आणि इकडची कशी आहे. तर हे आहे इंदोर शहर. इथे पाहू शकता तुम्ही कॅमेरे, इकडे पण पाहू शकता तुम्ही कॅमेरे, वरती स्पीकर पण आहेत, प्लस लाईट पण आहेत आणि 360 कॅमेरे पण आहेत. म्हणजे RTO किंवा जे पोलीस वर्ग आहे तर त्यांना उन्हात अनात उभं करण्याची गरज नाही आणि ते कोणाकडून पावती पण फाडणार नाहीत. ज्याने नियम तोडले किंवा काही घटना झाली रस्त्यावरती तर ती कॅमेरामध्ये कैद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सिटीसाठी जो सर्व्हिलन्स आहे तर तो खूपच चांगला आहे. मी फक्त शूट करतोय, दादू आपल्याला ओढून घेऊन चालले. तर ते पाहू शकता तुम्ही सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित. तर येथे वेल्डिंगचे जे मशीन आहेत ते पण आहेत. इलेक्ट्रॉनिक मार्केट तुम्ही पाहू शकता. जिकडे पाहिलं तिकडे इलेक्ट्रॉनिक दुकानं, जिकडे पाहिलं तिकडे इलेक्ट्रॉनिक्स दुकानं आहेत तिथे. तर खतरनाक तसं हे इंदोर शहर आहे आणि याचं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आपण आता फिरत आहोत. आपल्याला वाटतं त्या दुकानावर आपण जातोय, बाकी तुम्हाला मी फक्त रस्त्यात दाखवतोय. पण डिस्काउंट फक्त 10 रुपये दिला जातो बरं का वस्तूवरती. तर हे पाहू शकता तुम्ही दुकानं RGB आहे तिथे. तर आता चालता आपल्याला भेटलेलं आहे स्ट्रीट फूड. आणि ते कोणतं आहे फूड, ते कोणतं आहे पाहू शकता तुम्ही. फ्रूट्स आहेत आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये अशा प्रकारे मला तरी वाटतं भेटत नाही. आपले दादू बोन मी 2 वर्षापासून विचार करतोय की अशा प्रकारे काहीतरी हॉटेल किंवा हेल्थी फ्रूट म्हणून हेल्थी फ्रूट नावाचं काहीतरी शॉप किंवा हॉटेल दुकान टाकावं. तर हे आम्ही ट्राय करतोय. कसं वाटतं तुम्हाला सांगतो. कसं वाटतं म्हणजे सिंगल खायचं आहे ते.
भावाने चाट मसाला मारलेला आहे, काकडी, केळी, पपई, टरबूज आणि ही आहे 20 रुपयाची प्लेट। जर आपण शिरपूर शहरात दादू आणि मी सुरू केलं तर तुम्ही याल का खायला? नक्की कळवा। तर आपल्याला आपल्या बॅकग्राऊंड मध्ये ठेवण्यासाठी या प्रकारचा जो पॉट आहे आर्टिफिशियल ट्री, तर ते घ्यायचे आणि ते विचारायला आलेलो आहे मी इथे। आता याची प्राइस काय आहे आय डोंट नो। इसकी प्राइस क्या है? ये सबसे बड़ा वाला 700। 700। तर हे 700 रुपयाचं सांगितलं त्यांनी। हे आहे, हे वेगळे दादाने या साईज मध्ये, दादांकडे आई, दादांच्याच नाकडे आई साईज मध्ये बॉ असं हे फायनल राहील। तर आपल्याला ते ग्रीन पाहिजे होतं, परंतु ते थोडं येलो प्लस ग्रीन आहे आणि रेट जे आहेत ना बावानं ते शिरपूरपेक्षा खूप टाईट पाहायला भेटतात। पण मार्केट पाहून तर असं वाटतं ना की काय भेटेल आणि काय नाही या ठिकाणी। कारण कसं आहे, तुम्हाला वाटत असेल काय एक्साइटेड झालाय हा भाऊ, कारण मी आहे ना फर्स्ट टाइम आलो या ठिकाणी इंदोर मध्ये। तर येथे पाहू शकता तुम्ही झाडं वगैरे तर खूपच भारी भारी, खूपच मार्केट म्हणजे ना जिकडे पाहिलं तिकडे पूर्ण भरलेलं मार्केट आहे। मग त्या गाड्या असो किंवा दुकानं असो। कारण कसं आहे, आपण फर्स्ट टाइम आलोय म्हणजे एक्साइटमेंट आहे थोडीशी। तुम्ही जर का याआधी आले असाल इंदोरला आले असाल, परंतु हे मार्केट फिरले आहात का तुम्ही ते सुद्धा मला कमेंट करून कळवा। हे बघा वायर बघा, आणि भाऊ काम करतोय त्यालाच माहिती। आता पॉट कुठे आहे शोधण्यामध्ये पूर्ण दिवस तरी जाईल। आणि हे पाहू शकता व्हाईट मंदिर एकदम मस्त पाहायला भेटतंय। तर ते मंदिर कशाचं आहे ते मला काही माहित नाही, पण तिकडे आपण आता जातोय। रिक्षा ट्रॅफिक, रिक्षा ट्रॅफिक, रिक्षा ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता। इकडे रंगपंचमी फटाके जबरदस्त। तर डेग डेग हे बघा डेग। आता आपल्याकडे शेंगदाणे बघा कसे भेटतात, इकडे कसे आहेत कोलत काढलेले। तर असं आहे आमचं इंदोर फिरणं। तर हे पाहू शकता तुम्ही मंदिर इकडे पण जाऊया आपण। तर हे मंदिर आहे रामचंद्र यांचं, तिथे लिहिलेलं आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतोय। परंतु ते बंद आहे असं मला वाटतंय, त्यामुळे आपण तिकडे जात नाहीये। कारण हे जे खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बंद पाहायला भेटतात। ते जे डाटा रिकव्हरी वाले होते ना, ते जे डाटा रिकव्हरी वाले होते ना त्यांनी सांगितलं की 12 वाजेला शॉप ओपन होता, 4-8 वाजेला बंद होऊन जाता। आणि ते बघा रंगपंचमी निमित्त कलर्स, सर्व कलर्स इथे पाहायला भेटत आहे। तर आपल्या इंदोरची एक गोष्ट आवडली मला, ती म्हणजे हे बघा स्वच्छालय इंदोर रहेगा एक नंबर। भारतात स्वच्छतेच्या बाबतीत इंदोर शहर हे एक नंबर आहे। आणि येथे मी पाहिलं आता ज्या ज्या मेन गल्या आहेत, रोड आहेत, त्या ठिकाणी येथे शौचालय आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ज्या मोठमोठ्या सिट्या आहेत, जसं की आपला धुळा जिल्हा, धुळे आहे, शिरपूर आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा ज्या मेन गल्या आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे महानगरपालिकेने किंवा नगरपालिकेने शौचालय उभारले पाहिजे असं मला वाटतं। तर आपलं खूप फिरलं गेलं, मी गेलो होतो येथे टॉयलेटमध्ये, त्यामुळे मग मी ते तुम्हाला दाखवून दिलं। आपले दादू भाऊ गेले आहेत कॅमेऱ्याच्या सर्व्हिस सेंटरवरती, ज्या ठिकाणी आपला कॅमेरा रिपेअर होतोय। आणि मी पण आता शॉपवरती जातोय, आपलं काम झालेलं पाहिजे असं तरी मला वाटतं। वाजले आहेत 4:15 आणि अजूनही आपला कॅमेरा, जो दुसरा कॅमेरा होता तो रिपेअर झालेला नाही आहे। आम्ही तुम्हाला दाखवलं इंदोर। आता आम्ही आलोय आपल्या कॅमेऱ्याच्या बॅग घेण्यासाठी या कॉम्प्लेक्समध्ये। तर इथे पाहू शकता शॉप आहे, मोठमोठी शॉप आहेत या ठिकाणी, परंतु आपले रेग्युलर फोटोग्राफर या शॉपवरून घेत असतात, त्यामुळे इकडे आलोय मी। तर पाहूया आता बॅग।
हालत खराब कर देते हैं हमारी, तो इसलिए मंगाऊ नहीं मॉडल. तर इथे पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या बॅग आहेत आणि आपल्याला बॅग आवडते का ते पाहूया आणि प्राइस वगैरे काय आहे ते पण पाहूया. तर आपण ही बॅग घेतली आपला कॅमेरा ठेवण्यासाठी 1200 रुपयाला आणि फिक्स प्राइस होती, 1 रुपया सुद्धा कमी केला नाही. असं आहे इंदोर. आले होतो सकाळी 10 वाजेपासून. दादांनी आपले जे दोघी कॅमेरे आहेत तर ते व्यवस्थितरित्या रिपेअर करून दिलेले आहेत आणि आपल्याला काही डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे. आणि हेच काम आपण जर का सर्व्हिस सेंटरला करायला गेलो असतो तर आपल्याला 1 दिवसात कॅमेरा तर पहिली गोष्ट म्हणजे भेटला नसता, तिथे ते टाकून जावं लागत असतं. दादांनी एकाच दिवसामध्ये आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी. 5:15 साडेपाच झालेले आहेत आणि इंदोरमध्ये आता आपले 2-3 कामं आहेत ते करू आणि घरी निघू. दादा धन्यवाद. चलो. तर हे आहे सेंट्रल कॅमेरा रिपेअरिंग सेंटर, दुकान, शॉप. आणि या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं आजूबाजूला सर्व कॅमेऱ्याचे शॉप आहेत, रिपेअरिंग वगैरे, कॅमेरा ॲक्सेसरीज, ट्रायपॉड, तुम्हाला जी काही गोष्ट लागत असेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला या गल्लीमध्ये भेटून जातील. आणि या ठिकाणी सर्व जे शॉप आहेत ना तर इथे पूर्ण हे मार्केटच आहे, इलेक्ट्रॉनिक मार्केट. तुम्ही आधी पाहिलं तर आता हे पण तुम्ही पाहिलं. आता आम्ही निघतोय, पुढे काय भेटलं तर तुम्हाला दाखवतो. आता आपण आहोत इंदोरच्या मेन रस्त्यावरती आणि घरी जाण्यासाठी निघालो आहोत. तर इंदोर शहरामध्ये ट्रॅफिक खूपच जास्त आहे. तर पाहू शकता तुम्ही जागेवर सिग्नल आहे आणि एकही ठिकाणी तुम्हाला RTO पाहायला भेटणार नाही. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तर हे वरती पाहू शकता कॅमेरे आहेत, ते पुढे कॅमेरे आहेत आणि येथे स्पीकर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची व्यवस्था आहे. तर वेळ खूप झालेला आहे आणि आता आपण येथे इंदोरमध्ये कुठेही फिरणार नाहीये. कुठे रस्त्यात काही वाटलं तर थांबू, नाही तर डायरेक्ट घरी जाण्याचा विचार आहे. कारण वेळ खूप झालेला आहे. 5:30 पावणे 6 होण्यात येत आहेत आणि घरी जायला आम्हाला रात्रीचे 10-11 वाजू शकता. त्या कारणास्तव आम्ही काही थांबत नाहीये. तर आता आम्ही जातोय शिरपूर त्या गावाला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि असेच आपले ब्लॉग रेग्युलर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि नक्की करा. भेटू एका नवीन ब्लॉगकडे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खाते.